नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हॉस्पिटलमधली नर्स ही अर्णवला कॉल करते आणि सांगते की हॅलो सर, तुमची वाईफ आणि तुमची बहीण या के पी हॉस्पिटलमध्ये दोघेजणही ॲडमिट आहेत. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकल्यावर आता अर्णव म्हणतो की येस, मी पोचतो तिथे. आणि तो फोन कट करतो. अर्णवला आता काहीच कळत नाही, हे सगळं कसं झालं. तो खूप घाबरतो. तो म्हणतो की मामाला मला हे सगळं कळवलं पाहिजे, तोपर्यंत मामा पण तिथे पोचेल. मग मामाला अर्णव फोन करतो आणि सगळं काही घडलेलं सांगतो आणि म्हणतो की मामा, अर्जंट टू के पी हॉस्पिटलमध्ये पोच, ताईच्या आणि ईश्वरीच्या गाडीचा अपघात झाला आहे. तेव्हा तो म्हणतो की कसं झालं हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की मला काहीच माहीत नाही मामा, मी पण आता पोचतो आहे, मला कॉल आला आहे. तेव्हा मग आकाश विचारतो, डॅड काय झालं, तुम्ही इतकी टेन्शनमध्ये का आहात. तेव्हा मग मामा सांगतो की हे बघ, एक काम करा, सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये चला. ईश्वरीच्या आणि अंजलीच्या गाडीला अपघात झाला होता. त्या दोघी आता के पी हॉस्पिटलमध्ये आहेत. हे ऐकल्यावर आजीला आता धसकाच बसतो. आजी तिथल्या तिथे खाली बसते. मग मामा म्हणतो की आई प्लीज शांत हो. तेव्हा अंजलीला काही झालं तर नाही ना, सगळं ठीक आहे ना. तेव्हा मामा म्हणतो की मला काहीच माहीत नाही वल्लरी, तू प्लीज चल, मला आता तिथे गेल्यावर सगळं काही समजेल. मग आजीला आकाश म्हणत असतो की आजी तू इथे येऊ नकोस, तू तिथेच थांब, आराम कर, मी कळतं आहे, मला तुला त्रास झाला आहे सगळ्याचा, आम्ही जाऊन येतो. आजी म्हणते की नाही, माझं इथे बसून धीर होणार नाही, मी पण तुमच्यासोबत येते. आता आजी पण त्यांच्यासोबत निघालेली असते. अर्णव सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि काय झालं, पेशंट अंजली भोसले कुठे आहेत त्या. तेव्हा मग रिसेप्शनवर विचारल्यावर अंजलीताईचा वॉर्ड नंबर त्याला कळतो आणि तो अंजलीताईजवळ धावत धावत आता येतो आणि बाहेरून बघतो तर अंजलीची ट्रीटमेंट सुरू असते. आता अर्णवला मात्र सहन होत नसतं. अंजलीचा अजूनही ती बेशुद्धच असते. आता तिला पाहिल्यानंतर त्याला अगदी बघून धक्काच बसतो. अंजलीताई अगदी सुखरूप दिसते, हे पाहून त्याला तरी जरा बरं वाटतं. नंतर मग आता तो आतमध्ये शिरतो आणि अंजलीताई, ताई उठ प्लीज, अंजुताई उठ, असं तो आवाज देत असतो. तेव्हा त्या सिस्टर ओरडतात की मिस्टर तुम्ही आतमध्ये का शिरलात. तेव्हा तो म्हणतो की मॅम, मी हिचा भाऊ आहे. अंजलीताई ठीक आहे ना, सगळं ओके ना. तेव्हा मग सिस्टर म्हणतात की हो, आमची ट्रीटमेंट सुरू आहे, तुम्ही प्लीज असे इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरू शकत नाही आतमध्ये, प्लीज तुम्ही बाहेर थांबा, प्लीज पेशंटला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, असं ती आता बोलून दाखवते. त्यामुळे अर्णवकडे कोणताही उपाय राहत नाही. अर्णव आता दरवाजा बाहेरून बंद करतो आणि बाहेर येऊन जातो. तेव्हा अर्णव आता ताईला मागूनच बाहेरून बघत असतो. आय एम व्हेरी सॉरी ताई, खरंच माझं खूप चुकलं, मी तुला ना एकटीला अगोदर यायलाच नाही द्यायला पाहिजे होतं. मी त्यावेळेला माझी जी काही मीटिंग होती ती कॅन्सल करून तुझ्यासोबत यायला पाहिजे होतं. मी खरंच खूप मोठी चूक केली, खूप मोठी. अंजलीताईला त्या ईश्वरीच्या हातात देऊन खूप मोठी चूक केली मी, असं स्वतःलाच अर्णव आता दोष देत असतो. आणि काय करू मी, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. शिट, इतकं चुकीचं मी कसं वागलो, का असं केलं मी, असं म्हणून तो स्वतःलाच आता दोष देत असतो. तेव्हा ईश्वरी या मुलीमुळे ना सगळं बिघडतं, खरंच या मुलीमुळे झालं असेल सगळं, असं तो आता बोलत असतो. त्यावेळेला मग डॉक्टर येतात. तेव्हा अर्णव विचारतो की डॉक्टर, येस शी इज फाईन. तेव्हा मग डॉक्टरला ती विचारल्याबरोबर ते म्हणतात की हो, म्हणजे ते तसे आता आउट ऑफ डेंजर आहेत, पण ठीक आहे सगळं. आता तो विचारतो की मला सांगा की ताईचं बाळ ओके आहे का. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की येस, बाळही ओके आहे आणि त्या पण ओके आहेत, खरंच तुम्ही आभार मानायला हवेत. तेव्हा मग तो म्हणतो की मॅम, खरंच थँक्यू सो मच डॉक्टर. तेव्हा त्या म्हणतात की अहो, माझे आभार नका मानू, त्या व्यक्तीचे आभार माना जी व्यक्ती ह्यांना इथे वेळेवर अगदी घेऊन आली. अगदी एखादा मिनिट जरी उशीर झाला असताना तर बाळ किंवा त्या दोघांपैकी एकाला वाचवण्याची वेळ आली असती, पण तसं झालं नाही. ती व्यक्ती यांना वेळेवर इथे घेऊन आली, त्यामुळे त्या अगदी व्यवस्थितपणे आहेत. आता आम्ही बाळाला आणि दोघांनाही व्यवस्थित वाचवू शकलो, कारण की त्यांचा ब्लड लॉस खूप झाला होता. जर आणखी काही झालं असतं तर क्रिटिकलिटी वाढली असती. त्यामुळे त्या व्यक्तीचे आभार माना ज्यांनी वेळेवर इथे तिला पोहोचवलं आहे. ओके, आता ती फाईन आहे, लवकरच आपण त्यांना डिस्चार्ज पण देऊ, असं म्हटल्यावर आता मॅम तिथून निघून जातात आणि अर्णव विचार करू लागतो की कोण असेल, ईश्वरी आणि आपल्या ताईला कोण घेऊन आलं असेल. त्याला मात्र अजूनही माहीतच नसतं की ईश्वरीच तिला, ताईला आणि ड्रायव्हरला इथे घेऊन आली आहे. तेव्हा आता अर्णवला ताईला पाहून खूप वाईट वाटतं. तो म्हणतो की ताई, खरंच सॉरी, तुझी अशी अवस्था ना मला बघवत नाही आहे, मला खरंच खूप त्रास होतो आहे तुला या अवस्थेत बघून, पण तू ताई लवकर बरी होशील, डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल.
तेवढ्यात मामा येतो आणि विचारतो की अर्णव, अरे काय झालं, अंजली ठीक आहे का? आता सगळेजण तिथून अंजलीला बघत असतात. मग अर्णव तिला पाहून त्यालाही खूप वाईट वाटत असतं. तो म्हणतो की मामा, आता सगळं ओके आहे, मी डॉक्टरांशी बोललो आहे, ताई आउट ऑफ डेंजर आहे. तेव्हा वल्लरी विचारते की पण अर्णव, बाळाचं काय, बाळ ठीक आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, बाळ पण ठीक आहे, डोंट वरी मामी, सगळं काही व्यवस्थित आहे, ताई आणि बाळ दोघंजणही सुखरूप आहेत. असं म्हटल्यावर आता सगळेजणं अगदी श्वास सोडतात. नंतर मग आता एक सिस्टर येते आणि म्हणते की डोंट वरी, सगळं ठीक आहे तुमची ताई. तेव्हा अर्णव विचारतो की एक मिनिट सिस्टर, यांच्याबरोबर आणखी एक मुलगी होती, ऐश्वरी, ती कुठे आहे? तेव्हा मग मॅथी म्हणते की त्या दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत, त्यांनाही लागलं होतं. ॲक्च्युली त्या जेव्हा इथे आल्या होत्या ना, त्यांच्याही डोक्याला मार लागला होता, पण आता सगळं ऑलराईट आहे, ते ठीक असतील. तेव्हा मग आता ती म्हणते की ॲक्च्युली त्याच गाडी चालवत इथे आल्या होत्या, त्यांनीच कारमधून आणलं होतं. अर्णवला आता राग येतो. तो म्हणतो की बघितलं मामा, आजी प्रत्येक वेळेला या ईश्वरीला आगाऊपणा करायचाच असतो ना, म्हणजे तिला काय गरज होती हे सगळं करण्याची? कार चालवत स्वतः आगाऊपणे आलेली असणार आणि म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम झाला असणार. मला माहिती आहे ना, मी हे सगळं त्या ड्रायव्हर असताना इतका शहाणपणा करण्याची काय गरज होती तिला? तेव्हा तो खूपच वेगळ्या पद्धतीने तिच्यावर चिडलेला असतो. मग मामाला तो म्हणतो की नाही, काही झालं ना तरीही मी आता त्या ईश्वरीला माफ करणार नाही. खूप आगाऊपणा करते ती, सगळं काही चुकीचं वागते. का असं वागते ना, काहीच कळत नाही. एखाद्याचा जर जीव गेला असता, ताईच्या बाळाला जर काही झालं असतं, तर आपण काय केलं असतं? त्या ईश्वरीला मूर्खला समजायला नको का? असं अर्णव आता चिडलेला असतो. त्यावेळेला वल्लरी म्हणते की हो ना, खरंच मला इतका राग आलाय ना त्या मुलीचा, म्हणूनच तर अर्णव ही चिडत असते ना तिच्यावर. नको नको त्या गोष्टी बोलत असते, करत असते. मग अर्णव म्हणतो की बस, आता मी तिला सुनावणार म्हणजे सुनावणारच. त्यावेळेला आता आजी ही अर्णववर खूप चिडते आणि त्याच्या कानाखाली वाजवून देते. म्हणते की चिंटू, अरे काय चाललंय काय तुझं? तुला काही परिस्थिती माहीत नाही म्हणून तू हे सगळं वागतोय. अरे ईश्वरी, ती पण एका वॉर्डमध्ये पडलेली आहे आणि तिलाही लागलं आहे, याचा जराही विचार नाही येत का रे तुझ्या डोक्यामध्ये? आणि त्या बिचारीला लागलं आहे. अरे कोण शत्रू आहे का ती तुझी? तुझी बायकोच आहे ना, मग तिच्याबद्दल जराही काळजी कशी वाटत नाही तुला? आणि तू प्रत्येक वेळेला तिच्याबद्दल चुकीचाच का विचार करतो, मला हे गोष्ट कळत नाही. चल, तुलाही बघायचंच आहे ना, चल मी तुला दाखवते की सत्य काय आहे ते. असं म्हणून आजी आता त्याच्या हाताला धरते आणि त्याला तिकडे घेऊन चाललेली असते. आकाश आणि मामा अंजलीकडे बघतात तर अंजली अगदी सुखरूप असते. डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू असते. मामी मनातच विचार करते की चला, आता या गोष्टीमुळे आणखी एकदा या बळजबरीच्या बाईच्या मनामध्ये काही राग निर्माण होईल. मग मामी ही म्हणते की आता अर्णव चिडला आहे, आणखी रागाचा भडका उडला आहे, मग मजाच येणार आहे. तेवढ्यातच आजी ही तिच्या ईश्वरीजवळ त्याला घेऊन येते आणि म्हणते की बघ, त्या बिचारीची काय चूक आहे असं वाटतंय तुला? तिलाही लागलं आहे बघ ना, तीही बेशुद्ध पडली आहे, तिच्याही डोक्याला मार लागला आहे, पण तू तिच्याबद्दल जरा काही विचार केलास का? नाही. तिच्याबद्दल जराही विचारपूस केलीस का? तर नाही. का करतोस असं चिंटू तू? अरे त्या बिचारीची काय चूक आहे याच्यामध्ये? तिने जर त्यांना वाचवलं असेल, तर इथे आणलं असेल, तर का का हे सगळं घडतंय? सांग मला. आज जर अंजू जगात असेल ना, तर ते फक्त या ईश्वरीमुळे आलंय तुझ्या लक्षात? अरे तिनेच वाचवलंय आपल्या अंजलीला आणि तिच्या बाळाला, आणि तिला आभार मानायची सोडून तू तिच्यावरती आरोप प्रत्यारोप करतोयस. किती चुकतोयस तू चिंटू, तुला कळतंय का? अरे इतकं सगळं चांगलं करतानाही ती मुलगी इतक्या सगळ्यांची काळजी घेते, पण तू मात्र तुझ्या डोळ्यांवर रागाची जी झापडं बांधली गेली आहेत ना, ती कधी दूर होतील काय माहिती. जोपर्यंत ती रागाची झापडं दूर होणार नाहीत ना चिंटू, तोपर्यंत काहीही खरं नाही. लक्षात घे, हे सगळं असंच होत राहणार. तुला जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, तर मात्र तू तिच्यावरचा राग बाजूला कर. काय ना, राग इतका विचित्र असतो ना, की समोर चांगलं घडत असतं, तेही आपल्याला दिसत नसतं. समोरच्या चांगल्या गोष्टी आपल्या नकळत या आपण दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे रागाची ही झापडं बाजूला कर आणि बघ त्या पोरीकडे. बघ, तिचीही तेवढीच हालत आहे. तिनेही किती कष्ट खाल्लेत आणि किती प्रयत्न करून आपल्या अंजलीला वाचवले, आणि जर ती आज नसती तर काय झालं असतं आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. समजलं? आणि तू तिलाच दोष देतोस तिने हे सगळं केलं म्हणून. आता मात्र इथे चांगलेच खणखणीत आजीने तसे कान उघडलेले असतात आणि तो गप्पच बसतो. आता याच्यापुढे तो काहीच विचार करत नाही. ईश्वरी मात्र आता अजूनही बेशुद्धच असते. आणि आजी म्हणते की हे बघ, काही झालं ना तरीही चिंटू,
आपल्याला आभार मानायला हवेत ईश्वरीचे, तिच्यामुळे हे सगळं चांगलं घडलं आहे. तेव्हा मग आता ईश्वरीला समोर तो असं पडलेलं बघतो. तिला असं पडलेलं पाहून त्यालाही वाईटच वाटत असतं. आता त्याला आठवतात सगळ्या गोष्टी. जेव्हा अर्णवला सुप्रियाबद्दल आणि त्याच्या बाबांबद्दल समजलेलं असतं, तेव्हा अर्णव तिच्यावर खूप चिडलेला असतो की एक मोठी अशी व्यक्ती होतीस तू माझ्यासाठी, आयुष्यातली एक पहिली महत्त्वाची व्यक्ती, जिच्यावर मी डोळे झाकून भरोसा करत होतो. पण तूच माझा विश्वासघात केला. तूच माझा विश्वासघात करून माझे डोळे उघडले आहेस. आता इथून पुढे तुझ्यावर मी कधीही विश्वास ठेवू शकत नाही, असं अर्णव ईश्वरीला बोलून दाखवत होता. आणि त्यामुळे ईश्वरी किती घाबरली होती. प्लीज माझं ऐकून घ्या, ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु अर्णव अजिबात ऐकायला तयार नाही. तेव्हा मग तो ईश्वरीच्या आता जरा बाजूला बसतो. ती अजूनही बेशुद्धच असते. तो मनातच म्हणतो की मी काय म्हणू ना, मला खरंच कळत नाही आहे. तुला काय म्हणावं याच गोष्टी समजायला फार जड जातात. खरं तर हे सगळं घडलं आहे ते तुझ्यामुळे असं मला वाटत होतं. पण हे जे सगळं काही झालं आहे त्यामध्ये खरं तर तुझे आभार मानायला हवे मला. पण तरीही कसे आभार मानू तेच समजत नाही आहे. आपल्याबद्दल जे काही घडलं आहे त्या गोष्टी तरी कशा विसरू मी, मला कळत नाही. खरं तर आता सगळं बाजूला टाकून मी तुझ्यावर भरोसा केला पाहिजे होता. खरं तर तू अशी पडलेली हे मलाही सहन होत नाही. पण मी करू काय? माझ्या मनाला कितीही समजावलं तरीही ते ऐकायला तयार नाही. जोपर्यंत काही खऱ्या गोष्टी माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नाही ठेवू शकत आहे. हे सगळं काय आहे मिस इंदोर, मला कळत नाही. तू माझ्यासाठी इतकं सगळं करते, मी तुझ्यावर चिडतो, पण या सगळ्या गोष्टी, हे नातं इतकं गुंतागुंतीचं होत चाललं आहे ना की मलाच कळत नाही आहे. खरं तर तू अंजलीताईचा जीव वाचवला याबद्दल तुला थँक्यू बोललं पाहिजे होतं मला, पण नाही होते. नक्की हे सगळं काय घडलं आहे? जेव्हा मला ते सत्य समजलं आहे तेव्हापासून मी काही गोष्टींवर विश्वासच ठेवू शकत नाही. हे सगळं खरंच घडलं आहे आपणच की तू हे सगळं घडवून आणलं आहे, हे सगळं घडवण्यासाठी याचाही विचार येतो एकदा मनात. पण नाही, मला कळतं आहे की मी चुकीचं आहे. इतके सगळे विचित्र विचार का करू शकतो मी? असे विचार माझ्या डोक्यात आलेच नाही पाहिजेत ना. आणि खरं बघायला गेलं तर मला तुझी जितकी काळजी आहे ना तेवढंच तुझ्यावर प्रेमही आहे. पण आता तुझा रागही येतोय. काय करू, सगळ्या भावना अगदी फिलिंग्स मिक्स झाल्यासारख्या झाल्यात. तुझा राग येतोय पण तुला असं पाहून तुझी काळजी पण वाटते आणि तितकंच प्रेमही आहे. पण काय करू मला खरंच कळत नाही. या नात्याला मी काय नाव देऊ, असं स्वतःच अर्णव पूर्णपणे कन्फ्युज्ड असतो. त्याला काय बोलायचं तो स्वतःला काहीच समजू शकत नसतो. त्यावेळेला मग आता अर्णव हा असाच शांत निघून चाललेला असतो ईश्वरीकडून. तोपर्यंत ईश्वरीला शुद्ध येते आणि ईश्वरी आता अर्णवचा हात धरते आणि हात धरून ती म्हणते की अर्णव सर, मला माहिती आहे की तुम्हाला सध्या काय वाटत आहे ते, परंतु किती काही झालं ना तरीही आपलं हे नातं हे फार वेगळं आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही बाकी कसलाही विचार न करता फक्त माझे आभार माना. नात्याला काहीही नाव देऊ नका, फक्त थँक्यू म्हणा बस. इतकं काही नाही, इतक्या मिक्स फिलिंग भावना करण्याची काहीच गरज नाही आहे, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवत असते आणि म्हणते की अर्णव सर, मला माहिती आहे तुमचा राग हा खूप मोठा आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला एक तर लक्षात आलं असेल की मला कशाचीही पर्वा नाही आहे. मला फक्त तुमची काळजी वाटते आणि त्यासाठी मी हे सगळं करू शकते. आणि तुम्हाला जे काही वाटतं ते एक ना एक दिवस नक्कीच खोटं ठरणार. मी तुमच्यावर जी काळजी, जी प्रेम करते ना, ते सगळं तुम्हाला एक दिवस नक्की समजणार, असं ईश्वरी आता अर्णवला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला अर्णव आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. काय बोलावं त्यालाही कळत नसतं. पण अर्णव आता ईश्वरीकडे बघतच म्हणतो की ओके, ऑल राईट, थँक्यू व्हेरी मच, माझ्या ताईचा जीव वाचवलास त्याबद्दल. असं म्हटल्यावर आता तो तिला थँक्यू बोलून तर मोकळा झालेला असतो, परंतु ईश्वरीचा हात तो तिथून सोडून निघून चाललेला असतो. ईश्वरी ही त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो तिथे काही थांबत नाही. तो निघून जातो आणि ईश्वरी मात्र गप्पच असते, कारण की तिला काहीही बोलता येत नसतं. नंतर मी म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही आहे, पण हे सगळं काय घडतंय नेमकं? या ईश्वरीला हे सगळं करण्याची काय गरज होती? पुन्हा पुन्हा ती ईश्वरीवरतीच घसरत असते. तेव्हा आता डॉक्टर कधी येत आहेत याच्याकडे सगळ्यांची लक्ष लागलेली असते आणि अंजली कधी सुखरूप आहे हे कळतं आहे. त्याच वेळेला इथे आता मामा म्हणतो की अरे, आपण या धावपळीत एक गोष्ट विसरूनच गेलो. मला असं वाटतंय की आपण ईश्वरीच्या घरच्यांना कळवायचं राहूनच गेलो ना, त्यांना कळवलं पाहिजे होतं.
वल्लरी म्हणते की काय गरज आहे इतकं कळवण्याची. तेव्हा मामा म्हणतो की अगं वल्लरी, तू जरा गप्प बसशील का? तुला कळतंय का? अगं त्यांची मुलगी आहे ईश्वरी, तर त्यांना कळवायला हवं ना. तेव्हा मग आता लगेचच तो वल्लरीला गप्प करून मग आकाश म्हणतो की एक मिनिट मी करतो कॉल. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की तू कशाला करायला हवास कॉल. तेव्हा मामा म्हणतो की वल्लरी जरा प्लीज गप्प बस गं. तेव्हा आकाश हा नम्रताला कॉल करतो. तेव्हा नम्रता म्हणते की बोला आकाश सर, काय झालं? म्हणजे आज तुम्ही विसरत आहात का? आज आपण दोघीजणं भेटणार होतो बरोबर ना? आपली भेट ठरली होती. तेव्हा मग आकाश तिला म्हणतो की नम्रता, मला तुला जरा एक गोष्ट सांगायची आहे. त्याचा आवाजही जरा घाबरलेला असतो. मग नम्रता विचारते की आकाश सर, काय झालं? तुमचा आवाज असा का वाटतोय? तेव्हा आकाश तिला सांगतो की ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला इथे मेजर. अंजलीताई आणि ईश्वरी दोघंजणही गाडीमधून चालले होते आणि त्यांच्या गाडीचा अपघात झाला. हे ऐकल्यावर आता तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय? तेव्हा तो म्हणतो की हो, एक मिनिट नम्रता, प्लीज शांत हो. त्या दोघीजणीही आता आउट ऑफ डेंजर आहेत. काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. मग नमू म्हणते की ठीक आहे ना, खरंच ते ठीक आहेत ना? तेव्हा मग तो म्हणतो की येस, ते ठीक आहेत आणि मी इथे हॉस्पिटलमध्ये त्यांना KP हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. आणि हो नम्रता, आणखी एक गोष्ट म्हणजे तुझ्या बाबांना वगैरे ही गोष्ट तू सांगू नको, कारण की त्याचं ते खूप टेन्शन घेतील. कारण कसं आहे ना, ते ऑलरेडी पेशंट आहेत, त्याचा त्यांना आणखी त्रास होईल. म्हणून तू प्लीज त्यांना इतक्यात काही सांगायला जाऊ नको, असं आकाश बोलून दाखवतो. आणि तिथून हे सगळं बोलणं त्यांचं असतं ते वल्लरी ऐकत असते, मुद्दाम चोरून लपून. मग आकाश हा तिला म्हणतो की तू ये भेटायला, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तू एकटीच ये असं तो तिला सांगतो. आणि त्यावेळेला मागे जेव्हा फिरून बघतो तेव्हा वल्लरी तिथेच उभी असते. तेव्हा नम्रताला धक्का बसतो की हे काय होऊन बसलं, म्हणजे इशूचं ॲक्सिडेंट कसं काय झालं. तर इथे या सगळ्या गोष्टी घडत असताना नम्रता ठरवते की मी एकटी स्वतः बाहेर पडते. आता नम्रता आल्याबरोबर ती आकाशला भेटते आणि विचारते की अर्णव सर कुठे आहेत, जीजू, आणि सगळं ठीक आहे ना? तेव्हा मग आकाश म्हणतो की येस, डोंट वरी, सगळं ठीक आहे, ईश्वरी पण ठीक आहे. तेवढ्यातच तिथून अर्णव येतो आणि त्याला आता ती नम्रता विचारते की जीजू ठीक आहे ना ईश्वरी? तेव्हा मग तो ओके ठीक आहे असं सांगतो. नंतर आता अर्णव हा आजीजवळ येऊन बसतो आणि तिच्यासमोर येऊन तो आजीला म्हणतो की आजी, खरंच आय एम व्हेरी सॉरी, मला माफ कर, मी चुकलो, म्हणजे मी विचार करण्यामध्ये चुकलो, जराही विचार न करता वागत होतो. तेव्हा मग आजी म्हणते की ठीक आहे चिंतू, तुला तुझी चूक समजली ना, बस तेवढंच ठीक आहे, असं म्हणून आता ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला शांत करत असते. तेवढ्यातच मग आता ईश्वरीची जराशी तब्येत ठीक झालेली असते आणि ती तिथेच तिच्या वॉर्डमध्येच असते. डॉक्टर सांगतात की तुम्ही अंजली भोसले यांना भेटू शकता. तेव्हा मग सगळेजण तिला भेटण्यासाठी आतमध्ये जात असतात. आकाश आणि नम्रता दोघंजणही बाहेरच उभे असतात. तेव्हा मग अंजलीची तब्येत विचारण्यासाठी सगळे धावत येतात. अर्णव विचारतो की ताई, तुझी तब्येत ठीक आहे ना? तू ओके आहेस ना? तेव्हा ती विचारते की माझं जाऊ दे, मला सांगा ईश्वरी कशी आहे, ती ठीक आहे ना? तेव्हा मग मामी म्हणते की अगं अंजली, त्या ईश्वरीचं जाऊ दे, तिच्यामुळेच घडलं ना हे सगळं. अगं तू सांग मला, तुझी तब्येत कशी आहे आणि बाळ ठीक वाटतंय ना तुला? तेव्हा ती म्हणते की हो सगळं ठीक आहे, मला बरं वाटतंय, पण मला ईश्वरीची काळजी वाटते, कारण त्या बिचारीमुळे तिनेच मला वाचवलं. इतका सगळं प्रॉब्लेम झालेला असतानाही, तिला गाडी चालवता येत नसतानाही आम्हाला तिने गाडी चालवून इथपर्यंत आणलं. मला आणि ड्रायव्हर यांना खूप लागलं होतं आणि एक दुसरी गाडी तिने बघितली, कोणीही तयार नाही रस्त्यात मदत करायला, म्हणून त्या बिचारीने कोणाची तरी गाडी घेतली आणि ती गाडी तिला चालवता येत नसतानाही आमच्यासाठी इतकी मोठी जोखीम पत्करून तिने ती गाडी इथपर्यंत चालवत आणली आहे. ड्रायव्हर आणि मी दोघंजणही जवळजवळ बेशुद्ध होतो. त्याही बिचारीला खूप चक्कर येत होती, पण तरीही कशीबशी स्वतःला सावरत तिने आम्हाला इथपर्यंत आणून पोचवलं. जर ईश्वरी तिथे नसती तर मला माहीत नाही की काय झालं असतं. तेव्हा आता आजी ही अर्णवकडे बघतच राहते. अंजली म्हणते की नाही, ईश्वरीचे खूप आभार आहेत, ती कुठे आहे, ती ठीक आहे ना? तेव्हा मग मामा म्हणतो की हो ईश्वरी ठीक आहे, तिलाही आता बरं वाटतंय. तेव्हा मग अंजली म्हणते की नाही, तिच्यामुळे मला तिला भेटायचं आहे, तिच्यामुळेच माझी तब्येत आता ठीक आहे. मग अर्णव विचारतो की ताई, गाडीला नक्की झालं काय होतं? तेव्हा ताई म्हणते की अरे, गाडीचे ब्रेक फेल झाले होते. हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिस्टर आलेली असते आणि ईश्वरीला म्हणते की मॅम, तुमचं मंगळसूत्र असं सुवासिनीचा गळा रिकामा बरा वाटत नाही. तेव्हा मग ईश्वरी घ्यायला जात असते. अर्णव म्हणतो की एक मिनिट थांब,
तुला याचा त्रास होतोय मला माहिती आहे, मी देतो घालून. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच म्हणते की अर्णव सर, जेव्हा सुरुवातीला तुम्ही मला हे घालून देत होतात मंगळसूत्र, तेव्हा मला वाचवण्यासाठी म्हणजेच मला सेफ करण्यासाठी घालत होतात बरोबर, माझ्या मनाच्या विरुद्ध. परंतु आता तुम्ही हे जे मंगळसूत्र घालताय ना, ते माझ्या मनानुसार घालताय आणि मला हे मंगळसूत्र तुम्ही मला गळ्यात घातलेलं हवं आहे, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की ओके, पण माझं वेगळं आहे. हे मंगळसूत्र हे मी तुला घालतोय कारण फक्त एक मजबुरी म्हणून. आणि हे मंगळसूत्र माझ्यासाठी आता फक्त काही काळे मणी आहेत. जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत याचं महत्त्व हे मला कळणार नाही, असं आता अर्णव ईश्वरीला बोलून दाखवतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.